जय जय स्वामी समर्थ। कधी असा विचार केलाय का की आपण सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावतोय, पण तरीही समाधान मिळतच नाही? ते लांबच का वाटतंय? स्पर्धा, जबाबदाऱ्या आणि तणाव यामध्ये आपलं मन अस्वस्थ होतंय. दिवसाच्या शेवटी थकल्यासारखं वाटतंय, पण मनशांती मात्र सापडत नाही. अशा वेळी स्वामी समर्थांचं तत्वज्ञान आपल्याला मानसिक आधार देऊ शकतं. हे तत्वज्ञान फक्त भक्तीपुरतं मर्यादित नाही, आयुष्याला सकारात्मक आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी हे तत्वज्ञान आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्या रोजच्या आयुष्यात कसे आणता येतील, त्याचं आचरण कसं करता येईल आणि त्याचा आपल्या मनशांतीवर कसा परिणाम होईल, हे आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. स्वामी समर्थांचे सर्वात प्रसिद्ध वचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही एकच ओळ आपल्याला कोणत्याही कठीण परिस्थितीत उभं राहण्याची ताकद देते. अनेकदा आपण संकटांच्या वेळी स्वतःला एकटं समजतो, पण स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही कधीही एकटे नाही. संकट तात्पुरती असतं, फक्त संयम आणि श्रद्धा ठेवायला हवी. जो प्रयत्न करत राहतो त्याला योग्य मार्ग नक्कीच सापडतो. आजच्या धावपळीच्या जगात लोक यशाच्या मागे धावताना दिसतात, मात्र पुढे धावताना आताच्या क्षणाचा आनंद घ्यायला विसरतात. स्वामी समर्थ सांगतात, संतोषी राहा आणि कर्म करा, म्हणजेच जे आहे त्यात आनंदी राहा आणि चांगल्या गोष्टीसाठी नेहमी प्रयत्न करा. त्यामुळे यशाचं टोक गाठण्याच्या नादात आपण मनशांती गमावता कामा नये. यश महत्वाचं आहेच, परंतु त्यासाठी मनशांतीचा त्याग करायलाच हवा असं काही नाही. सध्या डिप्रेशनचं प्रमाण वाढलं आहे. अगदी 16-17 वर्षाची मुलं सुद्धा डिप्रेशनला सामोरं जात आहे. अनेक तरुण अर्ध्यातच त्यांचा जीव संपवत आहे. परंतु परिस्थितीपासून लांब पळण्यापेक्षा त्या परिस्थितीला सामोरं जायला आपण मुलांना शिकवायला हवं. तणाव, चिंता यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनात जप करत राहिल्यावर नकारात्मक विचार जवळ देखील येणार नाही. यामुळे सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो, विचार स्थिर राहतात. कोणत्याही परिस्थितीत हा मंत्र जपत राहिल्यास आयुष्यातील प्रत्येक संकटावर सहज मात करता येऊ शकते. तुमच्या जवळ कोणी असं असेल ज्याला खरंच सकारात्मकतेची गरज आहे, त्याला हा नाम जप करायला सांगा आणि तुम्हीही करा. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि हा व्हिडिओ सकारात्मकता शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. कारण स्वामी समर्थांचं आणखीन एक महत्वाचं तत्वज्ञान म्हणजे सेवा करा, मदत करा. गरजू लोकांना मदत करणं, समाजासाठी काहीतरी चांगलं करणं, यातून मिळणारा आनंद कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो. आपण कितीही बिझी असलो तरी समाजासाठी वेळ द्यायलाच हवा. त्यातून समाधान, सकारात्मकता आणि आनंद मिळतो. सेवा करण्याची संधी मिळणे हे सुद्धा भाग्य आहे. प्रत्येकाला ते मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तशी संधी आली तर तुम्ही ती सोडू नका. कधी कधी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही, त्यामुळे आपण दुःखी होतो, पण सर्व काही स्वामींच्या इच्छेनुसार होतं. नियती ठरवते तशा गोष्टी घडतात, म्हणून अतिहट्ट धरू नका. कधी कधी एखादी गोष्ट मिळाली नाही याचा अर्थ ते तुमच्या भल्यासाठीच असेल. त्या गोष्टीचा स्वीकार करा आणि पुढे जा. याआधी मी जसं सांगितलंय की स्वामींचं तत्वज्ञान किंवा उपदेश फक्त भक्तांसाठीच नाही, तर तो एक सकारात्मकतेचा प्याला आहे. ज्याच्या हाती लागेल त्याचे आयुष्य समृद्ध करेल, त्याला चांगला मार्ग दाखवते. बाकी तुम्ही स्वामींची लीला कधी अनुभवली असेल तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ज्याचं आयुष्य समृद्ध व्हावं, त्यांनी यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटतं. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.